नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आमच्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर याच्या अगोदर आपण सायन्सचा चॅप्टर जो पाहिला होता त्याचा पुढचा पॉईंट बघणार आहोत. इयत्ता 6वीचा 10वा धडा चालू आहे आपला, फोर्स अँड टाईप्स ऑफ फोर्स. त्यातले 5 पॉईंट बघितले आपण, 5 फोर्स बघितलेले आहेत. आता 6वा आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. मी सगळं वाचून तुम्हाला याचं मराठीमध्ये एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे स्थितिक विद्युत बल. तर त्यातला पहिला पॉईंट आहे बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. त्याचा अर्थ आहे स्थितिक विद्युत बल. त्यातला पहिला पॉईंट बघा, स्प्रेड स्मॉल पीसेस ऑफ पेपर ऑन अ टेबल. आपल्याला सांगितले की एका टेबलावर कागदाचे बारीक तुकडे किंवा कपटे घ्यायचे आहेत. रब अ पीस ऑफ थर्मोकॉल ऑर ॲन इन्फ्लेटेड बलून अगेन्स्ट सिल्क क्लोथ अँड ब्रिंग इट नियर दिस पीसेस. त्याच्यानंतर आपल्याला थर्मोकॉलचा तुकडा घ्यायचा आहे किंवा फुगवलेला फुगा रेशमी कापडावर घासून या कपट्यांजवळ आणायचा आहे. म्हणजे आपल्याला थर्मोकॉलचा तुकडा घ्यायचा आणि फुगवलेला फुगा, त्याच्यापैकी दोन्हीपैकी एक घेऊ शकता, आणि ते आपल्याला सिल्कच्या कपड्यावर घासून त्याच्यानंतर ह्या आपण जे कागदाचे तुकडे घेतले होते त्याच्याजवळ न्यायचा आणि निरीक्षण करायला सांगितले. नंबर 2, रब अ प्लास्टिक कोम अगेन्स्ट ड्राय हेअर अँड रिपीट द अबोव ॲक्टिव्हिटी. प्लास्टिकचा कंगवा तेल न लावलेल्या केसांवर घासून ही कृती आपल्याला करून पाहायची. म्हणजे आपण जर कंगवा घेतला आणि आपल्या केसांना तेलच लावलं नसेल तर आपण जर कंगवा त्या केसांजवळ नेला तर काय होतं, ते केस त्याच्याकडे आकर्षित होताना दिसतात, म्हणजे त्याच्याकडे कंगव्याकडे येताना दिसतात. नंबर 3, रब अ पीकॉक फिदर बिटवीन 2 पेजेस ऑफ अ नोटबुक अँड ब्रिंग इट नियर युअर फिंगर्स. व्हॉट डू यू सी. आता आपल्याला सांगितलं की मोराची पीस वहीच्या 2 कागदात घासून ते बोटांजवळ आणून बघायचे. म्हणजे मोराचं पीस घ्यायचं, ते वहीच्या 2 कागदामध्ये घासायचं आणि त्याच्यानंतर आपल्या बोटाजवळ आणून पाहायचं. तर काय होतं ना दिसतं. इन द अबोव ॲक्टिव्हिटीज द पीसेस ऑफ द पेपर हेअर अँड द पिकॉक फिदर आर सीन टू मूव्ह. ह्या तिन्ही ॲक्टिव्हिटीमध्ये काय दिसणार आहे आपल्याला की ते मोराचं पीस होतं, कपटे म्हणजे त्या कागदाचे तुकडे होते, आणि हे सगळे जे होतं ते हलताना दिसणार, त्यांची हालचाल होताना दिसणार आहे आपल्याला. वाय डज दिस हॅपन. हे कशामुळे होते तर बघा, त्याच्यामध्ये काय आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असल्यामुळे. तर खाली पॉईंट दिला आहे बघा, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्यूस्ड ऑन मटेरियल्स लाईक रबर, प्लास्टिक अँड इबोनाईट ड्यू टू फ्रिक्शन. तर घर्षणामुळे रबर, प्लास्टिक आणि इबोनाईट या पदार्थावर विद्युत भार निर्माण होत असतो. त्याच्यामध्ये काय होत असतं, इलेक्ट्रिसिटी निर्माण होत असते. द फोर्स एक्झर्टेड बाय सच इलेक्ट्रिकली चार्ज मटेरियल्स इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आणि अशा विद्युत भारित पदार्थांमध्ये जे बल निर्माण होते त्याला म्हणतात इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, म्हणजे स्थितिक विद्युत बल. त्यांच्यामध्ये विद्युत भार निर्माण होतो आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जे बल तयार होतं, फोर्स तयार होतो, त्याला म्हणतात इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ठीक आहे. याच्या पुढचा पॉईंट बघा. आता या चॅप्टरचा शेवटचा पॉईंट आहे बघा, कंबाईंड फोर्स. कंबाईंड फोर्स म्हणजे एकत्रित बल. सगळे जे फोर्स एकत्र येतात तेव्हा त्यांना म्हणतात कंबाईंड फोर्स. While an action is taking place, various types of forces act on the object in question. म्हणजे जेव्हा एखादी क्रिया घडत असते, एखाद्या आपण कार्य करत असतो, तेव्हा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जे बल आहे ते त्या वस्तूवर कार्य करतात आणि ती क्रिया पूर्ण होते, जे आपलं काम आहे ते पूर्ण होतं. You might have seen a roller coaster or the juggling of a sailboat on the seashore. आता तुम्ही पाहायला असेल की रोलर कोस्टर किंवा समुद्रावर जे सेलबोर्ड असतात, ते सेलबोर्डच्या त्याच्यावर वेगवेगळ्या कसरती तुम्ही पाहिलेल्या असतील. त्याच्यामध्ये काय करतात, वेगवेगळे जगलिंग चालू असते, म्हणजेच वेगवेगळ्या कसरती चालू असतात. अ व्हरायटी ऑफ फोर्सेस ॲक्ट टुगेदर इन दिस केसेस. या केसमध्ये काय, ह्या सगळ्या ज्या कसरती चालू आहेत त्याच्यामध्ये खूप सारे फोर्स एकत्र आलेले असतात. टू ऑब्टेन मोर इन्फॉर्मेशन अबाउट दिस टाईप द वर्ड ट्रिक सायन्स इन गुगल सर्च
ऑन द इंटरनेट. आणि तुम्हाला जर याच्याविषयी जरा जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही इंटरनेटवर गुगलवर सर्च करू शकता. ट्री सायन्स असं टाईप केल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. ठीक आहे. आता ह्या बॉक्समध्ये दिलेला आहे लिटिल फन. आता हे आपल्याला बॉक्समध्ये थोडीशी माहिती दिलेली आहे बघा, थोडीशी गंमत म्हणून. अ लिटिल फन. कट आउट फिश शेप्स फ्रॉम कलर्ड प्लास्टिक शीट्स. आपल्याला रंगीत कागदांचे, प्लास्टिकच्या रंगीत कागदांचे माशाचे आकार कापायचे आहेत. फिक्स अ पिन ऑन वन साईड ऑफ द फिशेस. आणि त्या माशांच्या एका बाजूला टाचणी लावायची, पिन त्याला फिक्स करायची. टेक वॉटर इन अ बिग डीप प्लेट. त्याच्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. रिलीज द फिशेस इन इट. आणि त्याच्यामध्ये आपल्याला ते मासे त्या पाण्यामध्ये सोडायचे आहेत. दे विल फ्लोट ऑन द वॉटर. आणि ते पाण्यावर आपल्याला काय दिसतील मग, त्या पाण्यामध्ये प्लास्टिकचे जे कागद आपण ते सोडलेत माशांचे, ते त्या पाण्यावर तरंगताना दिसतील. टेक अ मॅग्नेट अँड मूव इट अराउंड ओव्हर द वॉटर. आणि त्याच्यानंतर आपल्याला मॅग्नेट घ्यायचे आणि ते आपल्याला त्या वरून फिरवायचे, म्हणजे पाण्यामध्ये नाही, पाण्याच्या वरून फिरवायचे. आणि मग काय दिसेल आपल्याला, त्या मासेसुद्धा त्या चुंबक आपण ज्या साईडने फिरवायलोत मॅग्नेट, त्या साईडला ते मासेसुद्धा फिरताना दिसणार. कॅन यू मेक अदर गेम्स लाईक दिस? व्हॉट मेक्स सच गेम पॉसिबल? अशा प्रकारचे तुम्हाला वेगवेगळी गेम्स तयार करता येतील का असे म्हणले त्यांनी, आणि कशामुळे. ठीक आहे. हे पॉईंट संपलेला आहे. आपण ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये काय शिकलो आहे हे थोडंसं पॉईंट दिले आणि त्याच्यामधून एक्सप्लेन केलं आहे. व्हॉट वी हॅव लर्न्ड. आपण पूर्ण चॅप्टरमध्ये काय शिकलो आहोत. फोर्स इज रिक्वायर्ड टू ब्रिंग अबाउट एनी ॲक्शन. आपल्या रोजच्या जीवनामध्ये वेगवेगळे ज्या क्रिया आहेत, आपण जे कामं करतो ते पार पाडण्यासाठी आपल्याला फोर्सची आवश्यकता असते, बलाची आवश्यकता असते. फोर्स इज नेसेसरी फॉर मेकिंग ॲन ऑब्जेक्ट मूव, टू चेंज द डायरेक्शन ऑफ मोशन अँड ऑल्सो टू चेंज द शेप ऑफ ॲन ऑब्जेक्ट. अजून वस्तूला आपल्याला गतिमान करायचं आहे किंवा ती वस्तू आपल्याला एका जागची दुसऱ्या जागी ठेवायची, तिच्या दिशा बदलायची असेल, तसेच त्या वस्तूचा आकार बदलण्यासाठी आपल्याला बलाची आवश्यकता असते. हा झाला पहिला पॉईंट. दुसरा आहे, देर आर व्हेरियस टाईप्स ऑफ फोर्सेस सच ॲज मस्क्युलर फोर्स, मेकॅनिकल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मॅग्नेटिक फोर्स, फ्रिक्शनल फोर्स अँड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. तर बलाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये कोणते आहेत तर बघा, स्नायुबल, मस्क्युलर फोर्स म्हणजे स्नायुबल, यांत्रिक बल म्हणजे मेकॅनिकल फोर्स म्हणजे यांत्रिक बल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षण बल, मॅग्नेटिक फोर्स म्हणजे चुंबकीय बल, फ्रिक्शनल फोर्स घर्षण बल, आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे स्थितिक विद्युत बल. हे सगळे त्या बलाचे प्रकार आहेत. टाईप्स ऑफ फोर्स जर विचारलं तुम्हाला, नेम द टाईप्स ऑफ फोर्सेस, तर तुम्हाला हे सगळे फोर्सचे प्रकार लिहायचे आहेत. ठीक आहे. तुम्हाला हा चॅप्टर कसा वाटला, समजला की नाही, सगळं मला कमेंट करून सांगू शकता. काही डाऊट असेल तरी विचारा. ठीक आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.